आमच्या घरी पुदिना सर्वांना खूप जास्त आवडतो, म्हणून मी बऱ्याचशा पदार्थामध्ये पुदिना यूज करते आणि सर्वजण आवडीने खातात सुद्धा. तर इथं भरपूर असा पुदिना आमच्या इथे लावलेला आहे. आता मस्त असा ताजा हिरवागार पुदिना तोडून आणला. हाच पुदिना वापरून आपण एक छानशी रेसिपी बनवणार आहोत. तर इथं 2 बीट स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, जिरं, चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतला. आता पाणी न घालता झाकण लावून मिक्सर बंद चालू करत हे जाडसर वाटून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही. आता यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची, 1 चमचा उडीद डाळ टाकायची. उडीद डाळ छान लालसर झाली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची, चिमूटभर हिंग टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि ही खमंग फोडणी यावरती टाकून घ्यायची. ही जी बिटाची चटणी आहे ती चवीला खूप छान लागते. आयत्या वेळी यामध्ये घट्ट दही टाकायचं, अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.